तुम्ही कधी विचार केलाय का, नवरात्रीची सुरुवात नेहमी घटस्थापनेनेच का केली जाते? फक्त दिवा लावून पूजा केली तरी चालेल. मग हा मातीचा घट, नारळ, आंब्याची पानं ठेवण्यामागे नक्की काय रहस्य दडलेलं आहे? चला तर मग जाणून घेऊया, घटस्थापना म्हणजे नक्की काय आणि त्यामागचं महत्त्व काय आहे, आणि या पूजेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक सामग्रीचा प्रतिकात्मक अर्थही समजून घेऊया. मातीचा घट पृथ्वीचे प्रतीक, त्यातील पाणी जीवनाचं प्रतीक, नारळ समृद्धीचे प्रतीक, आंब्याची पानं आरोग्याचे प्रतीक आणि त्यात पेरलेले उत्पन्न, वाढ आणि नवजीवनाचं प्रतीक. याच घटात देवीचे आवाहन केले जातं. म्हणून पुढील 9 दिवस देवी स्वतः आपल्या घरात वास करते अशी श्रद्धा आहे. नवरात्री संपल्यावर घटातील पाणी घरभर शिंपडलं जातं, जे नकारात्मक ऊर्जा दूर करतं. आणि घटाभोवतीचं गवत जर दाट आणि हिरवं उगवलं तर ते समृद्धीची शुभ संकेत मानलं जातं. म्हणून घटस्थापना ही फक्त पूजा नाही, ती म्हणजे शक्ती, समृद्धी, आरोग्य आणि नवजीवनाचं आगमन आहे. ही